सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर. दुपारी बांधावरचं भांडण मिटतं. शामरावला सांगितलं जातं, शामराव बांधापासून पलीकडे तू, रामभाऊ बांधात ना अलीकडे तू, आणि बरोबर बांधावर दगड रोवला जातो. 4 दिवसानं दगड बांधावर नसतो. 4 फुटानं दगड शामरावच्या वावरात. आता खरं खरं उत्तर द्यायचं तुम्हाला, बांधावच्या मसोबाची शपथ. दगड गेला असेल का दगड नेला असेल? ते न बोलणारे मी दगड नेणारे समजू का? दगड नेला असेल का दगड गेला असेल? मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? लेका दगड प्रामाणिक होती आणि माणसाला बाड होती. 16व्या शतकात तुकोबांचं दगड ऐकत होती, म्हणून तर 13 दिवस गाथा बुडवण्याचा प्रयत्न माणसाने केला आणि गाथा तरंगत राहावा यासाठी प्रयत्न दगडाने केला. त्या बसलेले उत्तर ताजनापूर मधले पंचकृषीतले सगळे भाविक भक्त, आपलं गाव पवित्र आहे, गाव गोड आहे, आणि तुम्ही सुद्धा सगळे पवित्र आहात. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? तुकोबारायांचा गाथा बुडवायचा प्रयत्न करत होता तो माणूस, आणि गाथा तरंगत राहावा म्हणून प्रयत्न करत होता तो दगड. मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 2. 8.5 वर्षाच्या भगीरथीनं अख्खं देहुगाव पालत घातलं. बापाला कब्बर दूध आणावं, बोटवं करून घालावं. अख्ख्या गावानं दूध दिलं का बोला? परिणाम येडेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढी. म्हणजे दरवाजा लावून घेणारा माणूस होता आणि दूध देणारा दगड होता. आता बसलेले खरं खरं उत्तर द्या, दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? मोठ्यानं होय तर होय, नाही तर नाही. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 3. दुपारी बांधावरचं भांडण मिटतं. शामरावला सांगितलं जातं, शामराव बांधापासून पलीकडे तू, रामभाऊ बांधात ना अलीकडे तू, आणि बरोबर बांधावर दगड रोवला जातो. 4 दिवसानं दगड बांधावर नसतो. 4 फुटानं दगड शामरावच्या वावरात. आता खरं खरं उत्तर द्यायचं तुम्हाला, बांधावच्या मसोबाची शपथ. दगड गेला असेल का दगड नेला असेल? ते न बोलणारे मी दगड नेणारे समजू का? दगड नेला असेल का दगड गेला असेल? मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 4. बाबा कुत्र प्रामाणिक असतं तर लोक त्याला दरवाजाच्या बाहेर बांधतात. मांजर लबाड असतं तर त्याला गोदड्यात झोपायला घेतात. नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 5. संप्रदायाची माफी मागतो, सगळ्याच्या पायावरती हे मस्तक माझं टेकवतो, पण त्रिवार सत्य. अरे ज्या दिवशी दगडाला सेंदूर लावला जातो ना, त्या दिवसापासून दगडाला कळतं आपल्याला मारुती म्हणतात, माणसाला कळू नये आपल्याला माणूस म्हणतात. ज्या दिवशी दगडाला बुक्का लावला त्या दिवसापासून दगडाचा विठोबा होतो. दगडाला सिंदूर लावला की दगडाचा मारुती होतो. दगडाला गुलाल लावला की दगडाचा मसोबा होतो. दगडाला भंडारा लावला की दगडाचा खंडोबा होतो. अरे माणसाला असा कुठला कलर लावा म्हणजे माणसाचा माणूस होईल सांगा? आणि अजूनही ज्या अर्थी माणूस माणसात नाही, त्या अर्थी मला असं वाटतं तुकोबरायांची समाजाला गरज आहे. सांगितलंय आपल्या फायद्याचं, करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला, मुखी नाम करे टाळी बोला. गोवी भ्रमर सुमन. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातनं 2 बंधनं समजावून सांगतात. जीवाला पहिलं बंधन महत्वाचं असतं ते प्रेमाचं, आणि जीवानं पाळावं ते दुसरं बंधन महत्वाचं असतं ते भावाचं. किती बंधनं झाली?
दोन बंधनं समजून घ्यायची आणि तुमच्या बंधनातून मला मुक्त करायचं. ऐकता ना कीर्तन? ही दोनच बंधनं फक्त ताजनापूरकर समजून घ्या. आणि मी बरोबर माझ्या गाडीत बसून बघा माझ्या घराला जातो. रत्नपूर तालुक्यातलं हे ताजनापूर नावाचं गाव बघा, काय गोड वातावरण आहे. जिल्हा संभाजीनगर, तालुका रत्नपूर, आणि त्यातलं आपलं हे अतिशय नावाजलेलं गोड असणारं मला वाटतं ताजनापूर गाव. 50 वर्ष भव्यता दिव्यता सगळी प्रचिती या ठिकाणी आहे. मला आता असं नाही वाटत मी या रत्नपूर तालुक्यातल्या ताजनापूरमध्ये कीर्तन करतोय. एवढा एकत्र आलेला सोहळा बघून मला असं वाटतं मी कार्तिकी वारीमध्ये पंढरपुरातल्या विठुरायाच्या दरबारात कीर्तन करतो. एवढा देखना सोहळा गावानं जमवला. गावाला धन्यवाद. दोन बंधनं फक्त सांगतो आणि तुमची रजा घेतो. फक्त पाठीचा काना ताट ठेवा. इथून पुढे सगळ्याचा एकच पक्ष आणि बोराटे महाराजावर लक्ष. हा, असं एकच पक्ष माझ्यावर लक्ष, असं प्रसन्नपणानं बसायचं. आजच्या दिवसाला एवढा मोठा खर्च करून आपण एकत्र आलो तर आपल्या सुद्धा काहीतरी बदल झाला. हे बघा, कीर्तनकार सुद्धा बदल करणारा असावा, नाही तर मग कीर्तनकाराला बदललं जातं. आणि समाज सुद्धा बदल करून घेणार असावा, नाही तर मग कीर्तनकारालाही बदल करून घ्यावा वाटतो गावागावा. त्यामुळे तुमच्यात बदल झाला पाहिजे म्हणून एवढा मोठा सप्ताह गावानं आयोजित केला. आजपासून काही गोष्टी बदलायच्या. 3 संकल्प गावानं करायचे. किती संकल्प? किती संकल्प? आजचे मृदंगाचार्य त्यांचं नाव शत्रुघ्न, अक्षर किती? 3. आडनाव त्यांचं पठाडे, अक्षर किती? गायला तिकडं कैलास महाराज आहेत, अक्षर किती? 3. त्यांचं आडनाव सुद्धा पवार आहे, अक्षर किती? 3. तसं पवार साहेब जर कीर्तनाला असतील तर मला अजिबात चिंता नाही. मी पण बारामतीकडचा असल्या कारणानं घडोघडी काळ वाट्याची पाही अजून किती आहे अवकाश. अतिशय सुंदर वातावरण आहे. शेजारी सोपान दादा आहेत, अक्षर किती? 3. आता नीट लक्ष द्या. ज्या महाराजाचं कीर्तन आहे त्याचं नाव सागर, अक्षर किती? 3. आणि संकल्प किती करायचे? 3. माझं कीर्तन ऐकणाऱ्याला कळतं, ना ऐकणाऱ्याला कळत नाही. अक्षर किती? 3. आणि संकल्प किती करायचे पोराओ? 3. पहिला संकल्प करायचा. थोडा पाठीचा काना ताट ठेवा अजून, म्हणजे हा संकल्प नाही अजून सांगायचा. संकल्प क्रमांक 1. एवढ्या लांबून जर 450 किलोमीटर अंतरावरून आलोय ना तर थोडा बदल झाला पाहिजे. आजपासून 3 संकल्प करायचे. त्यातला पहिला संकल्प करायचा, अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. संकल्प क्रमांक 2, महत्वाची गोष्ट आहे. आता नीट ऐका. काही गोष्टी जपून वापरायला शिका. आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या धर्माच्या देशाच्या कार्यात आपापसातले मतभेद विसरून जरा एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका. झालं आपल्या सप्त्याचं सार्थक. बस. आणि असं वागणं आता काळाची गरज. गावाचा विकास होतो. आपापसातले मतभेद कुरघोड्या काढून टाका. एखादी गोष्ट पटली नाही, शांत राहा. नाही पटला एखादा महाराज, 2 तास काय होत नाही त्याच्यात कीर्तन सांगितलंय त्यानं, दुसरं काय सांगितलं नाही. आपापसातले मतभेद टाळा. गावातली भांडणं बाहेर जाता कामा नाही. आता नीट लक्ष द्या. संकल्प पहिला करायचा, अंधश्रद्धा डोक्यातनं काढली पाहिजे. आणि हे सांगणं बाबा आता कीर्तनातनं सुद्धा काळाची गरज आहे. बरीच माणसं लाईट आली की सत्य आहे म्हणतात. ही काय आहे? अंधश्रद्धा. लिंब नारळ टाकणं काय आहे? आणि लिंबानं नारळानं एखाद्याचं वाटोळ होत असताना मोदी साहेबांना पाकिस्तानवरनं 5-6 लिंब टाकली असते आणि 2-4 लिंब अफगाणिस्तानावर. झालं का वाटोळ? ऐका आता. लिंबू नारळ टाकणं ही काय आहे? अंधश्रद्धा. बळी देणं काय आहे? अंधश्रद्धा. चुकीच्या गोष्टीचा अवलंब करणं ही काय आहे? 100रातली 90 माणसं चपल्या गेल्यावर 7.5 जाती म्हणतात. चप्पल गेल्यावर ज्याची गेली ती तोंड बारीक करत आणि शेजारचं म्हणता असू दे 7.5 गेली. ते म्हणला तुझी गेल्यावर कळेल. 7.5 जात नाही बाबा, चांगलं 350ला काम लागते. जाऊ दे तुझी मग कळेल. आजपासून अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायची. माफी मागून बोलतो. दिवाळीच्या सणाला 2-2 लिटर तेल दिव्यात जाळण्यापेक्षा 100 रुपयाच्या 2 वह्या घ्या, 20 रुपयाचे 2 पेन घ्या आणि गावातल्या गरीबाच्या लेकराला नेऊन द्या. त्या लेकरात तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग दिसल्याशिवाय राहणार नाही. आजपासून गावानं संकल्प करायचा. अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरायची गरज नाही. मोकार पाणी झाले. अजून 3 तारखेपासून पाणी सांगितले आमच्याकडे. तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे, भरपूर.
कंटाळा येईपर्यंत आजपासून भरपूर पाऊस सांगितलाय, नीट ऐका. काही गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरू नका. माझे 3 कीर्तन कॅन्सल झाली त्या पाण्याने. छत्री घेऊन करतो म्हणलं तरी करू दिलं नाही त्यांनी. लय वाटोळा आहे महाराज. पाणी जपून वापरू नका. म्हणजे एवढं वर्ष नाही तर ताजनापुरानं पाणी फाउंडेशन साठी काम केलंय मला माहिती आहे. नीट ऐका आता. पण एवढं 4-5 महिने चिंता करायची नाही. लाईट जपून वापरा. घरातून बाहेर पडताना आतला बल्ब बंद केला पाहिजे. बरोबर का? बरोबर. लाईट जपून वापरली पाहिजे. आकडा असू द्या पण लाईट जपून वापरा. नाहीतर अजून 10 वर्षानं कंदिलाचा जमाना नाही. काय मत आहे तुमचं? अजून 5-6 वर्षानं आताच मशालीचा जमाना आलाय. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्यानं पांघरून घ्या. आताच मशालीचा जमाना आहे. पाणी जपून वापरू नका पण लाईट जपून वापरणं काळाची गरज. जपून वापरण्याची दुसरी गोष्ट खिशातला पैसा जपून वापरा. नीट ऐका ताजनापूरकर. आपलं उत्पन्न 5 रुपये आहे, खर्च 3 रुपये करा. 10-10 हजाराचे फटाके फोडलेत गावानं. बचत करा. आपलं अंतरून बघून माणसानं पाय पसरले पाहिजेत. बरोबर का? नाही तर सिंहाची सुटका उंदरानं केली. उंदरानं जाळं तोडलं आणि सिंहानं विचारलं उंदरा काय पाहिजे. उंदीर म्हणला तुमची गुड्डीन मी एका वर्गात आहे, तेवढं जावाय करून घ्या. फक्त नारळण पोरगी द्या. 2 चोपदारांनी लग्न जमवलं. आंतरपाठ. पलीकडे उंदीर, अलीकडे सिंहाची पोरगी. पोरगी म्हणली थांबा मला नवऱ्याबरोबर फोटो काढायचा. तिनं खिशातनं मोबाईल काढला असा, पर्स मधनं असा सेल्फीला कॅमेरा ओपन केला असा. इकडे बघा असं ते म्हणाली असं नवऱ्याला. नवरा कोण होता? उंदीर. आणि नवरी कोण? सिंहाची. हा इथं. मग ते असं मोबाईल धरला तिनं. म्हणले इकडे बघा मला फेसबुकला टाकायचा आहे, इंस्टाग्रामला टाकायचा आहे, पठाडे महाराजाला बोराटे महाराजाला मेन्शन करायचं, स्टोरीला टाक. इकडे बघा. त्याला काय दिसना मोबाईल उड्या मारायला. सिंहाची पोरगी 2 पावलं मागे सरली आणि तिचा डावा पाय नवरदेवाच्या अंगावर पडला. त्याचं 10व्याचं प्रवचन माझ्याकडे मेलं ना बरी 2 बाबा ते. आपला अंतरून बघून आपण पाय पसरले पाहिजेत. आता नीट ऐका. तिसरी गोष्ट जपून वापरायची. एक अंगातली शक्ती आपण जरा देवाधर्मा करता वापरली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली माणसं समाजाकरता वापरू नका. आपल्या माणसाला जवळ करायला शिका. झालं आपलं कीर्तन. नीट ऐका. आपली माणसं जपून वापरा. नको तिथं आपली माणसं वापरू नका. आयुष्य गेलं पुढाऱ्यांच्या पाठीमागं लोकांचा प्रचार करून. माणसं वापरायची बंद करा. आणि शेवटची गोष्ट सांगतो ना, अभंगाकडे वळतो. देवाच्या धर्माच्या देशाच्या कार्यात एकत्र यायचं. अरे हा देह देवा करता वापरला त्यांना ज्ञानोबा तुकोबा म्हणतात. हा देह धर्मा करता वापरला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. आणि हा देह देशा करता वापरला ना त्यांना भगतसिंग सुखदेव राजगुरू म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तुकोबा. देशा करता देह वापरला ना ते भगतसिंग सुखदेव राजगुरू. देह देवा करता वापरणं सोपं नाही आणि देह धर्मा करता वापरणं तर अति कठीण आहे. त्याहून देह देशा करता वापरणं कठीण आहे. मी माफी मागून बोलतो. देशाची सेवा जवान करतात. थोडा बेस कमी करा. देशाची सेवा जवान करतात. शक्यतो कोण्या आमदाराचं कोण्या खासदाराचं पोरग देशाची सेवा करत नाही. शक्यतो कोण्या डॉक्टर इंजिनियरचं पोरग देश सेवा करायला सीमेवरती लढत नाही. अरे पुरा हो अभिमान वाटेल आपल्याला. मग देशाची सेवा कोण करतो? ज्याची माय जनावरांच्या दुधाच्या धारा काढते आणि ज्याचा बाप रानात दारी धरतो ना, ते शेतकऱ्याचं पोरग अख्खा भारत देश सांभाळते. हे कायम लक्षात ठेवा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा. देशाचा मान बाळगा. हे तुकोबांना कळा. समाजाचा उद्धार झाला पाहिजे. लोकांना सांगू लागले नाही कष्टाचा गुमान तुकोबा.
आम्हाला बंधन सांगताय ना तुम्ही, बरोबर. मग पहिलं बंधन आहे ते प्रेमाचं, दुसरं बंधन आहे ते भावाचं. तसं तर जीवाला बंधनच नाही असा एकही जीव जगात नाही. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं, कधी ना कधी, कुठं ना कुठं, केव्हा ना केव्हा बंधन आहे. इथं बसणाऱ्यांपैकी मला बंधन आहे ते वेळेचं, मृदंगाचार्याला बंधन आहे ते तालाचं, गायकांना बंधन असतं ते स्वराचं, हार्मोनियम वादकाला बंधन असतं ते जरा भाता जोरानं ओढण्याचं. बंधन प्रत्येकाला असतं, बंधनच नाही असा एकही मनुष्य जगात तुम्हाला शोधून सापडायचा नाही. मुख्यतः जीवाला बंधन 3 असतात. पहिलं बंधन जीवाला कर्माचं बंधन, दुसरं बंधन जीवाला संसाराचं बंधन, आणि तिसरं बंधन जीवाला गुणाचं बंधन. ही 3 बंधनं असतातच. नाही म्हटलं तरी 3 बंधनं पाळावी लागतात. आता नीट ऐका बसणारी. पहिलं बंधन जीवाला कर्माचं बंधन, अदश्योर्ध्वं प्रसुतादश्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अदश्य मुलानि संततानि कर्मानुबंधीनी. म्हणजे कर्माचं बंधन जीवाला आहेच. नाही पटलं आगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखी फळावे, जे भोगावयावे देहायिका. नाही पटली ओवी प्रमाण आहे. कर्मे श्रीराम वनवास कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे दशरथ वियोगी वेला, कर्मे दशरथ वियोगी वेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमत झाला से राख, कर्मे मनमत झाला से राख, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमत झाला से राख, कर्मे मनमत झाला से राख. नाही उपजले आईसे किती कर्माचं बंधन. आणि हे सुद्धा नाथबाबाचं प्रमाण तुम्हाला पटलं नाही तर एखाद्याच्या मंगलाष्टकाला जा, ते पाठीमागचा थोडा आवाज कमी करा मोठ्या बॉक्स मधला, आणि इथं मॉनिटरला थोडा आवाज द्या. मागचा आवाज थोडा कमी करा. झोपणाराला तर अजिबात जाऊ देऊ नका बघा आवाज. मला नाही वाटत कोण घरी थांबला असेल आता. नीट ऐका. नाही पटलं तर मग आमची मंगलाष्टिका असतेच बघा. ब्राह्मण काका सांगतात ना, लाभो संतती संपदा बहु तुम्हा, लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या. इथंच आपल्याला थांबायचंय. साधोनी स्थिर कर्म, इथं 2-4 रेषा वडा. म्हणजे कर्माचं बंधन प्रत्येक जीवाला. ब्राह्मण काका सांगतात, बाबा रे लग्नाला उभा राहिलाय ना, हा मग आजपासून कर्माचं बंधन डोक्यात ठेव. इथून पुढे तुला बंधन सोडून जायला यायचं नाही. हे बंधन तो प्यार का बंधन हे बंधन सोडून तुला जायचं जाता येणार नाही. ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा असतो ना, शत्रुघ्न दादा ट्रॅक्टर पाहिला तुम्ही? चौदा ट्रॅक्टर माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला पुराव महाराज, तुम्हाला ट्रॅक्टर माहिती आहे? तुमचं अजून झालं नाही ना, म्हणून तुम्हाला सांगतो बघा. ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा झालं नाही ना, नक्की झालंय. हे जमान्यात अभिनंदन. ते ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा असतो ना, त्याच्या कुठल्याही ब्रेकवर पाय द्या बाबा, ते असं गर्दीशी वळतो, असं गोल येणा मारतो. कुठल्याही ब्रेकवर पाय द्या. एकदा ट्रॅक्टरच्या पाठीमागे ट्रायली ऐकू, त्याला वळताना असं लांबून टन घ्यावा लागला. एक बरं का चोपदा, एक टेलर असल्यावर वळायला त्रास, लोक 2-2 टायला कशा काय लावत असतील. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर.